येस सर. सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व नागरिकांना दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दीपोत्सव आपल्या कुटुंबामध्ये एक आनंद, नवचैतन्य आणि एक भरभराटीची भावना घेऊन येऊ, हीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना एक शुभेच्छा देतो. आणि त्याबरोबरच येत्या कालावधीमध्ये हा सण साजरा करत असताना सामाजिक एकोपा कशा पद्धतीने आपण राखू शकू, सामाजिक एकोप्याबरोबरच आपलं पर्यावरणाप्रती आपलं असलेलं दायित्व जे आहे ते आपण कशा पद्धतीने चांगलं करू शकू. कारण फक्त दीपावलीच नाही आहे, तर त्याच्यानंतरही आपण आपला जो सण साजरा करतो तो सर्व धर्म समुदायांना सोबत घेऊन आपण तो साजरा करणं अपेक्षित असतं. त्यामुळं सगळ्यांनी त्या पद्धतीने आपल्या सर्व आप्तेष्टांसोबत, मित्रांसोबत हा सण आनंदाने साजरा करावा. सणाला कुठल्याही प्रकारचं आपल्याकडून प्राणी असतील, पक्षी असतील किंवा यांना कुठलीही इजा होणार नाही याची नक्कीच खात्री आपण सर्व घ्याल याची मी अपेक्षा करतो. आणि सण साजरा करताना सणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने जे यापूर्वी अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केलेली होती तिला काही कालावधीसाठी आपण थांबवण्यात आलेलं होतं. मात्र येत्या काही कालावधीमध्ये आम्ही त्या सगळ्या जागांवरती ऑलरेडी टोटल स्टेशन सर्वे आणि बाकीच्या मार्किंग गोष्टी केलेल्या आहेत. तर येत्या कालावधीमध्ये माझं नम्र निवेदन आहे सर्व नागरिकांना की ज्या भागांमध्ये आम्ही टोटल स्टेशन सर्वे केलेलं आहे त्या सर्व भागांमधील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं. शहराला आपल्याला सुटसुटीत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं दळणवळणासाठी मार्ग निर्माण करून द्यायचे आहेत. येत्या कालावधीमध्ये 90,000 कोटीच्या मोठी गुंतवणूक या शहरात येत असल्यामुळे जागतिक राजकीय राज्यपटलावरती ह्या शहराचं महत्त्व अधोरेखित होणार आहे. त्यामुळं आपल्याला ह्या शहराला आणखीन पुढे 50 वर्षानंतर कशा पद्धतीने पाहायचं आहे ते आपण स्वतः एक जबाबदार नागरिक म्हणून ठरवलं पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य करावं एवढीच मी विनंती करतो. परत एक वेळेला दीपावलीच्या खूप शुभेच्छा देतो. ही दीपावली आपल्या आयुष्यामध्ये नवचैतन्य, भरभराट आणि आनंद घेऊन येऊ. काही लोक कोर्टात गेलेले त्यांना काय स्टेटस वगैरे भेटलं? हर्सुलची जी पण लोक कोर्टामध्ये गेलेले असेल अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा स्टेटस को त्या विषयामध्ये कोर्ट मान्य न्यायालयाने दिलेलं नाहीये. कारवाई होणार सर्व नाही. याच्यापूर्वीही आम्ही सांगितलेलं होतं की कारवाई करत असताना आमची मानसिकता अगोदर प्रबोधनाची आहे. प्रबोधन झाल्यानंतरही लोकांना आम्ही त्या गोष्टी सांगतो की कुठून कुठपर्यंत आहे, जेणेकरून कुठलेही त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नयेत किंवा कोणी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. टोटल स्टेशन सर्वे ही अतिशय प्रगत तंत्रज्ञान आहे. त्याद्वारे आम्ही निश्चितपणे सगळ्या लोकांना मान्य न्यायालयाला पण ह्या गोष्टी अवगत केलेल्या होत्या आणि मान्य न्यायालयाने सांगितलेलं आहे की ज्या लोकांकडे स्वतःचे जागा असतील त्या जागा करत असताना त्यांनी बिल्डिंग परमिशन घेतलेले असतील, बिल्डिंग कम्प्लिशन घेतलेले असतील, त्या सर्व जागा ह्या निश्चितपणे अधिकृत आहेत. पण स्वतःची जागा आहे आणि बिल्डिंग परमिशन कम्प्लिशन नाही आहे तर त्या निश्चितपणे त्या अनधिकृत बांधकाम आहे. तर स्वतःहूनच त्यांनी ते काढलं तर त्यांचं आर्थिक नुकसान पण टळेल आणि महानगरपालिकेला ते सहकार्य करण्याची भावना निर्माण होईल. त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती आहे की सर्व लोकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावं आणि मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये आणखीन गुंतवणूक येईल, रोजगार निर्माण होईल आणि चांगल्या दर्जाचं एक शहर म्हणून आपण नावारूपाला येऊ, हीच आपल्याकडून सर्वांकडून अपेक्षा आहे. कत्तलखान्याबद्दल काय भूमिका? कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये एक आमची स्पष्ट भूमिका आहे. ज्या कत्तलखान्यांना महानगरपालिकेने परवानगी दिलेली आहे त्याच कत्तलखान्यामधून सर्व जे कोणी त्याची विक्री करतात त्यांनी त्या ठिकाणाहूनच रीतसर त्यांचा परवाना नूतनीकरण करावं. ज्या परवान्याचं नूतनीकरण झालेलं आहे त्यांनाच पडेगाव येथील जे आपला कत्तलखाना आहे त्यांनी त्याचं मांस विक्री करावी आणि ज्या मांस विक्रीला त्यांच्याकडे परवाना आहे, ज्या पद्धतीने त्यांनी ते उपलब्ध करून दिलेलं त्याचंच हे करावं. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की जर आपण ते कत्तलखाना अवैध पद्धतीने केलेलं आहे तर बऱ्याच प्रकरणांमध्ये त्यांचं रक्त असेल किंवा इतर ते बॉडी पार्ट्स असतील ते त्या नाल्यांमध्ये वगैरे वाहून दिले जातात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई आणि बाकीच्या गोष्टी निर्माण होतात. इतकं म्हणजे शहराला आपण आरोग्यासाठी एक सर्वोत्तम बनवण्याचा प्रयत्न करतो आणि अशा काही गोष्टींमुळे फार चुकीच्या पद्धतीने हे जातात. आणि दुसरी गोष्ट रहिवासी भाग आहेत. रहिवासी भागामध्ये सर्रासपणे मोठ्या प्रमाणात जे वेगवेगळ्या पद्धतीचे स्लॉटर हाऊसेस आहेत ते तिथं उभारले जातात. त्यामुळे रहिवाशांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. येणाऱ्या लोकांमुळे तिथं वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळेही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम आणि ह्या समस्या आम्हाला दिसलेल्या आहेत. त्यामुळं ज्या लोकांनी महानगरपालिकेची परवानगी घेतलेली आहे रीतसर केवळ त्याच लोकांनी मटण चिकन विक्रीचा व्यवसाय करावा आणि जर आम्हाला असं आढळून आलं की त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने गोष्टी घडतायत
तर आम्ही ते पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते डेमोलिश करण्यासाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून एक मोहीम राबवत आहोत. फार मोठ्या प्रमाणात आम्हाला आमच्याकडे आकडेवारी 1250 ते 1300 या अवैध पद्धतीने जे स्लॉटर हाऊसेस आहेत त्याची आकडेवारी आमच्याकडे आलेली आहे. येत्या कालावधीमध्ये आमचं त्या प्रत्येक या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचा मानस आहे. फक्त त्या गोष्टी अप्रिय घटना काही घडू नयेत, त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करावी एवढीच विनंती आपल्या माध्यमातून. कर्मचाऱ्यांवर सुद्धा ते हात घालतात, शिवा घालून देत आहे, त्याच्यावर काय कारवाई आहे? नाही, आमचं पहिल्या याच्यापासूनच म्हणणं आहे की जर ह्या पद्धतीने जाणार ते करण्याचा प्रयत्न करत असतील तर निश्चितपणे पोलीस विभाग त्यांची भूमिका अतिशय ठामपणे करेल. कारण आमच्या प्रत्येक पथकासोबत पोलीस विभाग आहेत, आमच्या प्रत्येक पथकासोबत व्हिडिओ शूट आहे, व्हिडिओ कॅमेराज आहेत, सगळ्या गोष्टीने आम्ही सुसज्ज पद्धतीने ते जातो. ज्या लोकांचा अशा याच्यामध्ये हस्तक्षेप असेल आणि तो जर कर्मचाऱ्यांना अरेरावी किंवा दमदाटी करणं, शारीरिक इजा पोहोचवण्याचा त्यांचा उद्देश असेल तर निश्चितपणे त्यांच्यावरती कडक स्वरूपाची कायदेशीर कारवाई करायलाही महानगरपालिका प्रशासन मागे पुढे पाहणार नाही. एक शेवटचा प्रश्न, जे आपण दिवाळीनंतर कारवाई करणार आहे, काय नागरिकांना आवाहन करणार आहे, जे घर, दुकाने, टपऱ्या वगैरे तोडणार आहे? नाही, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक वेळेला एकच सांगत आलेलो आहे की महानगरपालिका प्रशासनाला कुठलीही बाध्यता या विषयामध्ये येण्याच्या अगोदर जे काही शक्य होईल त्या पद्धतीने लोकांनी त्याला सहकार्य करावं. लोकांनी सहकार्य केल्यानंतर, कारण मूळ मुद्दा हा आहे की संभ्रम नाहीये लोकांच्या मनामध्ये. आता टोटल स्टेशन सर्वे, मार्किंग, सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आजच्या दिवशी आपल्याकडे लोकांच्या मनामध्ये जो असलेला संभ्रम आहे तो आपण पूर्ण अंशाने काढून टाकलेला आहे. त्यांना पूर्ण संधी दिलेली आहे. माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशापर्यंत 15 ऑगस्ट पर्यंत आपण कुठल्याही रहिवासी भागाला डेमोलिश केलेलं नाहीये. केवळ आपण व्यावसायिक आस्थापनांनाच फक्त केलेलं होतं. आता यापुढची जी कारवाई राहणार आहे ती व्यावसायिक आणि रहिवासी अशा दोन्ही आस्थापनांवर राहणार आहे. त्यामुळे जर त्यांचं तिथं त्या ठिकाणी घर असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल रहिवासी उपयोगाच्या, तर त्यांचं नुकसान होईल त्यामुळे ते नुकसान टाळून प्रशासनाला सहकार्य करावं आणि एक सुटसुटीत सुंदर एक जागतिक पटलावरचं एक साजेसं शहर म्हणून आपण एक नावारूपाला यावं एवढीच विनंती करतो. लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तोडा, आम्ही त्याचे काय विरोध नाही, पण आम्हाला पहिले मोबदला द्या, असंही लोकांचं म्हणणं आहे. ज्या वेळेला ज्या ठिकाणी पहिली भूमिका आमची महानगरपालिकेची अशी आहे की ज्या जागांवरती अनधिकृतपणे बांधलेले घरं आहेत ते आम्ही अगोदर तोडणार आहोत. त्यानंतर रीतसर जागेची मोजणी करून त्याची जागा आम्ही ताब्यात घेणार आहोत. ताब्यात घेताना निश्चितपणे त्यांना मोबदला वेगवेगळ्या स्वरूपात TDRच्या फॉर्ममध्ये असेल, त्यांची मागणी कॅशच्या स्वरूपात असेल, RCCच्या स्वरूपात असेल, ते देण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. परंतु आता सद्यस्थितीमध्ये आमचा एकच आहे की ज्या जागांवरती अतिरिक्त मोठ्या प्रमाणात त्यांनी स्वतःहूनच घर आणि हे बांधकाम केलेलं आहे व्यावसायिक स्वरूपाचं, त्या ठिकाणी मात्र कारवाई ही मोठ्या प्रमाणात होणार आहे.